जर आपण कंटेस्टंटबद्दल इन जनरल बोलू तर मला सगळ्यात आधी सिद्धार्थ शुक्लाबद्दल बोलायचं आहे की त्याच्यासारखा माणूस किंवा त्याच्यासारखा कंटेस्टंट मी पूर्ण कुठल्याच बिग बॉसमध्ये पाहिला नाही. म्हणजे तो ॲटिट्यूड, तो कॉन्फिडन्स जो काही होता त्याचा. आणि सलमान खानशी पण त्याने वाद नाही घातला, तो खूप रिस्पेक्टफुली त्याने आर्ग्यू केलं. सो हे ना एका जेंटलमॅन किंवा एका अल्फा मेलला आजकाल खूप वेगळ्या अर्थाने बघितलं जातं. म्हणजे ज्याला अल्फा मेल आजकाल कन्सिडर केलं जातं इज नॉट अल्फा. त्या अल्फा मेल म्हणजे बायकांवर डॉमिनन्स म्हणजे अल्फा मेल नाही. गरज लागल्यास बायकांचं प्रोटेक्शन म्हणजे अल्फा मेल. जर ती बाई स्वतःचं प्रोटेक्शन करू शकते तर तर जाऊन उगाच तिला प्रोटेक्ट करणं इज नॉट अल्फा मेल किंवा डॉमिनंट होणं इज नॉट अल्फा मेल. अल्फा मेल इज जिथे जर कोणी असो, बाई असो, पुरुष असो, ते आजकाल फिल्म्समध्ये दाखवतात ना, ते अल्फा मेल नाही आहे. त्याला अल्फा मेल म्हणून PR केलं जातं, पण तो खूप डॉमिनंट मेल आहे. तसा अल्फा मेल नसतो. अल्फा मेल इज अबाउट कन्सिडरिंग अ मेल, फिमेल ऑर एनीवन ॲज अ ह्युमन बिईंग. एका ह्युमनला जर गरज असेल तर जाऊन मदत करणं, गरज असेल तर, उगाच नाही. आणि जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा बिईंग इनफ हंबल ऑर इनफ वल्नरेबल की मी ही मदत घेऊ शकतो. पिक्चरमधले हिरो आपल्या मदतीसाठी तयारच नव्हतं की मला कसं कोण मदत करेल, मी एकटाच सगळ्यांना मारणार, तसं नसतं. अल्फा मेल शुड बी वल्नरेबल. म्हणजे त्या अल्फा मेलने जर आत्ता मला ना कोणाची गरज आहे तर आहे, फिमेलची, मेलची, मला मेंटली गरज आहे, फिजिकली गरज आहे, कशीही गरज आहे की मला एक हग हवा आहे तर हवा आहे यार. तो पिक्चरमधला अल्फा मेल न होता हा रिअल अल्फा मेल जी क्वालिटी ना ती मला प्रेझेंट करायला आवडेल. मी सिद्धार्थ शुक्लाच्या कनेक्शनमध्ये हे बोलतोय की त्याच्यामध्ये ना तशा क्वालिटीज होत्या. म्हणजे तो मला आवडायचा आणि तो कूल पण होता, त्याच्यात एक स्वॅग होता. आणि कमिंग टू राखी सावंत, मी राखी सावंतचा फॅन आहे छाती ठोकपणे. मी तिच्याहून ब्रेव व्यक्ती, तिच्याहून ब्रेव म्हणजे एंटरटेनमेंट फील्डमध्ये तिच्याहून ब्रेव पर्सनॅलिटी पाहिलेली नाही. म्हणजे दॅट लेडी इज समथिंग एल्स. आज ती ज्या स्टेजला आहे, म्हणजे आज जे राखी सावंतला बोलणारी लोक आहेत की ही अशी तशी, त्यांनी एकदा तरी जाऊन तिला भेटू तरी शकतात का ते, किंवा तिच्यासोबत सेल्फी तरी काढू शकतात का ती लोक. ती आज कुठून आली आहे मुलगी, कुठल्या कुठे गेली, आपली मराठी मुलगी आहे ती, आणि आज कुठे आहे आज. म्हणजे तिला वेगवेगळ्या शोजमध्ये TRP जास्त होईल म्हणून बोलत आहे. सच म्हणजे मॉनिटायझेशनची क्वालिटी राखी सावंत तिच्यामुळे लोक पैसे कमवतात यार. तिच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. आणि ती एकदा बिग बॉसच्या घरात कुठल्या तरी सीझनला आली होती. ती मला माहीत नाही कसं, पण ती येताना भूताचे कॉस्ट्युम घेऊन आली होती. रात्री तिने भूताचं हे कसं काय सुचू शकतं कोणाला. म्हणजे दिस इज सच अ नेक्स्ट लेवल थॉट. म्हणजे जर आपण नीट पाहिलं तर ती खूप कमाल आर्टिस्ट आहे. तिला बघून आपण हसतो, तिला बघून आपण क्रिंज करतो, तिला बघून आपण मजा करतो. म्हणजे ती एंटरटेन करते. शी इज अ प्युअर एंटरटेनर. आणि त्याचे तिला पैसे मिळतात. ती तिच्या हक्काच्या पैशाने कमवते, हक्काचं खाते. तिचा एकही व्हिडिओ मला असा शोधून दाखव ज्यात तू एंटरटेन नाही झालीस. ती रडत असू दे, ती हसत असू दे, ती एंटरटेन करते. आणि इट इज अ व्हेरी टायरिंग जॉब जे ती करते. त्यामुळे मी हार्डकोअर फॅन आहे तिचा. प्रणीतने ऑब्व्हियसली खूप त्याने त्याचा शो जेव्हा सुरू केला आणि तेव्हापासून ते जो सीझन त्याचा गाजला, म्हणजे मला पण आतून असं वाटत होतं की प्रणीत जिंकावा. म्हणजे भले मला गौरव खन्ना सुद्धा आवडला होता, पण मला आतून खूप वाटत होतं. एकतर तो मराठी आहे त्यामुळे, आणि एकतर त्याचा ना ग्राफ आहे तो आधीपासून चांगला नव्हता. तो आधी खूप लो होता. इव्हन सलमान सर आले त्याला एवढं बोलले, पण नंतर त्याचा एक ग्राफ क्रिएट झाला आणि ही ग्रू. सो तो शो करता करता तो मोठा झाला होता. सो ही डिझर्व टू विन. आणि अजून एक जे साजिद खान, MC स्टॅन, अब्दू आणि शिव आणि हे जे चौघांची जे मंडळीवाला जो सीझन होता, हो, म्हणजे मी त्यांच्या चौघांचं जेवढं एन्जॉय केलंय ती गोष्ट, ती फ्रेंडशिप. हां, दे आर स्टील फ्रेंड. ते खरं आहे. आणि ते बघून इतकं भारी वाटतं ना की अरे खरंच खरं आहे. म्हणजे MC स्टॅन आणि अब्दूला एकमेकांची भाषा नाही कळायची ग, तरी इतकी घट्ट मैत्री त्यांची. आणि ते बघायला इतकी मजा यायची. आणि इवन मराठीत पण ना मला अभिजित सावंत आणि निकी तंबोईमध्ये जे कॉन्व्हर्सेशन व्हायचं, आय एन्जॉयड. म्हणजे त्याला सर पेरच नव्हतं त्या कॉन्व्हर्सेशनला, त्याला फक्त सेंटर होता. मला इतकं आवडायचं ना की दोघांनी माहिती की हे कुठेच जात नाहीये. तिलाही माहिती आहे की याचं लग्न बिग्न झालंय आणि त्यालाही माहिती आहे की बाई हे कुठेच जात नाही, पण ते इतकं गोड वाटायचं ना मला.
आणि आपले छोटे पुढारी पण एंटरटेनिंग होते. आणि सूरजचा इनोसेन्स जो होता ना यार, म्हणजे आय हॅव नेवर सीन सच अ नाईव्ह पर्सन. आणि मला म्हणजे भले मी अभिजित सावंतचा फॅन होतो इंडियन आयडलपासून, पण सूरज जिंकल्यावर ना एक आतून बरं वाटतं का जेव्हा असा एक मुलगा येऊन आज त्याचं लग्न झालंय, त्याने घर घेतलंय, आणि हे सगळं बिग बॉसमुळे घडलं का बिग बॉसने लोकांची लाईफ बनवली आहे. म्हणजे ते खरंच बिग बॉस आहेत आणि त्यामुळे खूप रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल. आणि मग मम्मी तो पण सगळा हिशोब लावते की कलर्सचा फेस कोण आहे, मग गेल्या वेळेस कोण जिंकलं होतं, मुलगी का मुलगा, असं सगळं मम्मी फुल डेटा. ChatGPT आहे माझी, हो फुल इलॉन मस्क आहे माझी मम्मी त्याबाबत. आणि सेकंडली आपण एक इंग्लिश कोट आहे की ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड, ते होणारच. ए जिंकला तर आपल्याला वाटेल की अरे बी सोबत चुकी झालं, बी जिंकला ह्युमन टेंडन्सी आपल्याला वाटेल. जसं पॉलिटिकल आपल्याकडे पार्टीज असतात, ही जिंकली तर आपल्याला वाटतं अरे यार ही लोकं जिंकले, ती जिंकली तर आपल्याला वाटतं अरे हे लोक काम करत नाही, हे लोक जिंकले. बस ते बायस्ड होणं किंवा पार्शल होणं होणार, त्यात काही हे नाही. आपल्याला फक्त ट्रॉफी घरी आणायची. मग ती ट्रॉफी आणल्यावर लोक काही बोललं आपल्याला काही फरक पडत नाही. म्हणजे ज्या लोकांना असं वाटेल की हा डिझर्व करत नाही, सो वाटणारच ना गं. पण का ट्रॉफी मिळाली? कारण लोकांचं प्रेम आहे, लोकांनी प्रेम केलं म्हणून ट्रॉफी मिळाली. सो काहीतरी कारण असेल ना. ही एवढी हुशार लोक एक हुशार शो बनवतात जो अख्खा महाराष्ट्र, अख्खा देशाचा नंबर 1 शो आहे. ते लोक जर ट्रॉफी देत आहेत कोणाला, तर त्यांनी काहीतरी विचार करत असतील. लोकांचा त्यांच्याकडे वोटिंग असते ना, ते लोक वोटिंग बघतात, वोटिंग ट्रेंड बघतात. इव्हन त्या वोटिंगचं ऑडिट पण करू शकतात कंटेस्टंट. माहिती आहे का, ते व्हेरीफाय होतं. माहिती आहे का, फेक वोटिंग किंवा असं नाही आहे, ते वोटिंग नंतर व्हेरीफाय करू शकतो आपण. सो हे वोटिंगवर लोकांच्या प्रेमावर ठरतं. सो ज्यांनी त्या विनरला वोट नाही दिले त्यांना ते पार्शल वाटतं, पण ज्यांनी दिलंय त्यांच्यामुळे तो जिंकला आहे, जी मेजॉरिटी आहे त्यांना तर ते बरोबरच वाटणार आहे. त्यामुळे ट्रॉफी आणायची बस.